हाय. अम, आज मार्च 2022 मध्ये होळीच्या दिवशी अ, युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला, त्याला जवळ-जवळ 23 एक दिवस संपत आलेले आहेत. आणि 23 दिवस एका अर्थाने एक दीर्घ असा टप्पा या सगळ्याचा पूर्ण झालेला आहे. आणि एक एक अशा टप्प्यावरती आहोत, की जिथनं आपण अत्यंत वस्तुनिष्ठपणे, शांतपणे या गोष्टीचा विचार करू शकतो, की हे जे काही युद्ध पेटलं फेब्रुवारी 2022 मध्ये त्याचे एकंदरीत जे वेगवेगळे आयाम आहेत, कंगोऱ्या आहेत, परिणाम आहेत, कारणं आहेत, त्यांचा जर एक एक थोड्या सर्वंकषपणे विचार करायची वेळ आली, तर तो काय पद्धतीने करता येईल, काय पद्धतीने त्याच्याकडे पाहता येईल, काय पद्धतीने त्याचा विचार करता येईल, अशा आशयाने काहीतरी डोक्यात घेऊन आज हे जे काही विवेचन आहे हे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 2-3 गोष्टी आहेत की ज्याच्या भोवती आजचं जे काही विवेचन आहे, बोलणं जे काही आहे ते स्थित असेल. एक म्हणजे थोडं संघर्षाची पार्श्वभूमी समजून घेणे, जे चाललेलं आहे ते काय आहे ते समजून घेणे. थोडे जे काही प्रकारचे समज आहेत, जे रूढ झालेले आहेत आणि दृढ होण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांच्याबाबत काही एक प्रश्न निर्माण करणे, अशा पद्धतीने थोडंसं हे करण्याचा प्रयत्न केला जाईल. आजच सगळं काही बोलून पूर्ण होईल याची मला तरी खात्री नाहीये. आणि कदाचित असं होईल की अजून एकदा याच्याबाबत बोलायला लागेल आणि ते देखील आपण करू. जे सुरू झालं ते फेब्रुवारी 2022 मध्ये चालू झालं आणि त्याची एकंदरीत जी काही पार्श्वभूमी निर्माण होत होती ती गेली जवळजवळ 6-7 महिने ज्याची काही तात्कालिक पार्श्वभूमी ती निर्माण होतीये. आणि जर दीर्घ थोडा विचार करायचा झाला तर 2014 पासून ही पार्श्वभूमी निर्माण होतीये. सो 2014ला ज्या वेळेला रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि डॉनबासचा जो पूर्व युक्रेनचा भाग आहे त्याच्यामध्ये जोरदार जे उठाव झाले, ज्याच्यामुळे युक्रेनियन सैन्य आणि तिथं स्थित असलेली जी बंडाळी आहे तिच्यामधली संघर्षाला वाट मोकळी झाली. तर त्या अर्थाने ते 2014 पासून चाललेलं आहे. आणि 2014 हा एका अर्थाने एक अत्यंत महत्वाचा असा एक ब्रेक पॉइंट येतो या सगळ्या किस्सामध्ये. तर थोडा त्याचा विचार करणं पण गरजेचं आहे. जे आज आपण बघतोय आपल्या समोर घडत असताना रशिया युक्रेनच्या अनुषंगाने, ते थोडंसं जर त्याचं वर्णन करायचं किंवा प्रयत्न केला तर ते अशा अर्थाने आहे की एक देश म्हणून जवळजवळ गेली 30 वर्ष अस्तित्वात असलेलं एक एक हा जो भूभाग आहे त्याच्यामध्ये राष्ट्र जाणीव, राष्ट्रचेतना, राष्ट्रभावना आणि एकंदरीतच राष्ट्र हा समज काय पद्धतीने रूढ होऊ पाहतोय, काय पद्धतीने तो भक्कम अशा प्रकारची मुळं जी आहेत ती त्याची जडवू पाहतोय, तो अशा अर्थाने त्याच्याकडे एका अर्थाने बघता येतं. गेली जवळजवळ म्हणजे जी एक अत्यंत तात्कालिक पार्श्वभूमी होती याची, ती गेल्या वर्षी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जवळजवळ एक 5-7 हजार रशियन शब्दांमध्ये लिहिलेला एक दीर्घ निबंध आहे की रशियन आणि युक्रेनियन हे 2 स्वतंत्र समाज नाहीत, ही 2 स्वतंत्र लोक नाहीत, ती एक आहेत आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जे त्यांना एक बनवतात. सांस्कृतिक आहे, चर्च, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या अनुषंगाने आध्यात्मिक आहे, भाषिक आहे, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती या दोन्ही समाजांमध्ये एक ऐक्यभाव आहे. आणि कुठंतरी युक्रेनमधील सत्ताधीश हे ह्या ऐक्यभावाला तडा देण्याचा प्रयत्न करतायत आणि तो देण्यामध्ये त्यांना युरोपियन महासंघ, अमेरिका यांची फूस आहे. आणि ते हे जे काही एक षडयंत्र आहे की युक्रेनला रशियापासून वेगळं करण्याचं, युक्रेनला रशियापासून तोडण्याचं, तर हे षडयंत्र जे आहे हे तोडणं गरजेचं आहे. तो आशाचं एक दीर्घ अशा प्रकारचा प्रचंड मोठा निबंध. आणि साधारणपणे रशियामध्ये असं मानलं जातं की या निबंधाला इनपुट्स जे आहेत ज्याला आपण म्हणतो ते जरी वेगवेगळ्या लोकांकडनं मिळाले असले तरी हा निबंध व्लादिमीर पुतिन यांनीच लिहिला.
हा निबंध व्लादिमीर पुतिन यांनीच आकाराला आणला. तो त्यांच्यासाठी दुसरा कोणी लिहिलेला नाहीये किंवा त्याच्यात ज्या काही विचार मांडले गेलेले आहेत ते दुसरे कुठूनही आलेले नाहीत, ते त्यांचे स्वतःचे विचार आहेत. तोच धागा पकडून थोडं जर मागं बघितलं तर जवळजवळ गेली 1001 वर्ष ज्याला किवियन रूस असं म्हणतात ते अस्तित्वात आहे. ज्याचं केंद्र जे आहे ते युक्रेनची राजधानी कीव आहे. आणि किवियन रूस एकंदरीतच स्लाव वंशाचे राशन लोक जे आहेत, मग ते बेलारूसमध्ये असोत, युक्रेनमध्ये असोत, राशियामध्ये असोत, तो सगळ्या प्रकारच्या राशन लोकांचं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं अध्यात्माचं आणि धर्माचं केंद्र तर आहेच आहे, पण एक अत्यंत महत्वाचं राजकीय केंद्र देखील आहे. म्हणजे किवियन रूस जे 10व्या शतकात अस्तित्वात येतं, तर त्यावेळेला जर हा संपूर्ण भूभाग ज्याला राशियनमध्ये रोसास्की मीर असं म्हणतात, राशियन विश्व असं मानलं जातं. रोसास्की मीर मध्ये कीव सगळ्यात मोठं शहर आहे, कीव सगळ्यात विलक्षण शहर आहे. आणि त्या काळामध्ये मॉस्को देखील तेवढं मोठं नाहीये जेवढं कीव मोठं आहे. आणि त्याच्यानंतरचा जो काही 1000 वर्षाचा इतिहास आकाराला आलेला आहे युक्रेनच्या बाबतीत, तर त्या काळामध्ये युक्रेन एक अशा प्रकारची जागा राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे वंश, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी असलेले लोक इथे आलेले, स्थायिक झालेले. काही पश्चिमेकडनं आले, पूर्वेला निघून गेले, काही पूर्वेकडनं आले, पश्चिमेला निघून गेले, काही उत्तरेकडनं येऊन दक्षिणेला गेले, काही दक्षिणेकडनं येऊन उत्तरेला गेले. युक्रेन चा शब्दशः अर्थ जो आहे राशियन भाषेतला, तर युक्रेन हा थोडासा लॅटिनाइज केलेला युरोपियन शब्द आहे. युक्रेना नावाचा मूळ शब्द आहे राशियन मध्ये, ज्याचा शब्दशः अर्थ आहे सीमावर्ती भाग. तो सीमांती भाग, सीमावर्ती भाग, अशा प्रकारचा भाग ज्याला इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर बॉर्डरलँड्स असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने युक्रेन हे जे काही रोसास्की मीर आहे त्याचं गेल्या 1000 वर्षापासून एका अर्थाने एक सीमावर्ती भाग राहिलेला आहे. सीमांची भानगडच ही असते की त्यांच्या बाबतीत जसं एक आत असतं तसं एक बाहेर असतं. आणि ज्या वेळेला एक सीमावर्ती भाग, एक सीमांती भाग एक राष्ट्र म्हणून उदयाला येतं, एक राष्ट्र म्हणून आकाराला येऊ पाहतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे पेच निर्माण होतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांना काय पद्धतीने सोडवलं जाऊ शकतं याचं एक उदाहरण म्हणजे हे आता चालू असलेला संघर्ष आहे. युक्रेनियन इतिहासकार आणि काही राशियन इतिहासकार देखील आहेत, भाषेचे अभ्यासक आहेत, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांच्या सगळ्यांचं कुठंतरी एक म्हणणं आहे की व्लादिमीर पुतिन यांचा जो निबंध आहे त्याचे मुळात काही गृहीतक आहेत, काही अझम्पशन्स आहेत. आणि कुठेतरी ती अझम्पशन्स, ती गृहीतक ही चुकीची आहेत, ती तथ्याला धरून नाहीयेत. बहुतांश युक्रेनियन्स हे स्लाव आहेत वंशानी, बहुतांश युक्रेनियन्स हे धर्माने ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स आहेत. पण असं असून देखील युक्रेन राशिया विचार करती किंवा राशियन अध्यक्ष विचार करतात तितका एक जिन्सी राशियन अशा प्रकारचा समाज होताना समाज आहे. तर ह्या इतिहासकारांचं, ह्या भाषेच्या अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की राशियन आणि युक्रेनियन ह्या जरी एकामेकांना समजत असलेल्या भाषा असल्या, म्हणजे एक राशियन माणूस बोलत असताना एका युक्रेनियन माणसाला तो काय बोलतोय राशियन मध्ये ते समजतं, एक युक्रेनियन माणूस राशियन मध्ये काय बोलतो ते राशियन माणसाला समजतं. युक्रेनियन माणूस युक्रेन मध्ये बोलत असताना सगळ्याच राशियामधल्या सगळ्याच लोकांना समजेल अशी कुठलीच खात्री नाहीये. सो भाषेच्या दृष्टीने जरी बरंच साम्य असलं, लिपी एकसारखी आहे, सो सिरिलिक लिपी ज्याला आपण म्हणतो, ज्याच्या दोन्ही भाषा लिहिल्या जातात, लिपी एकसारखी आहे. शब्द बऱ्यापैकी दोन्हीकडे सारखे संग्रह आहेत, शब्दसंग्रह, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ एकसारखा निघेल ह्याची खात्री नाहीये. सो असे कित्येक शब्द आहेत, असे कित्येक वाक्प्रचार आहेत, असे कित्येक रूढ अर्थाने असलेले शब्दसमूह आहेत की जे वापरले तर सर्रासपणे जातात, जे दोन्ही बाजूला प्रयत्न केले तर समजून देखील घेता येतात, पण अर्थ एकसारखे होतील याची निश्चित खात्री नाही. सो त्यांचं एक म्हणणं आहे की सगळ्यात महत्वाचं गृहीतक ज्याला तडा जातो तो हेच आहे की तुम्ही हे गृहीत धरून चाललेलं आहे की गेली 1000 वर्ष आपण एक संध होतो, एक जिन्सी होतो आणि कधीतरी 20व्या शतकामध्ये कुणीतरी आपल्याला एकामेकापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आपण आता 21व्या शतकामध्ये हाणून पाडला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे की हे गृहीतकच मुळात चुकीचं आहे.
म्हणजे युक्रेनचा जवळजवळ 1000 वर्षाचा इतिहास असा आहे की युक्रेन काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या सत्तांना अंकित होतं. नायपर नदी ही युक्रेनच्या मधनं जी वाहते, नायपर म्हणा, निप्रो म्हणा, जे काही तुम्ही युक्रेनियन याच्यावरती 8 तास देतात की ती निप्रो आहे आणि तिला नायपर म्हटलं नाही पाहिजे. तर निप्रो ही देशाला 2 भागांमध्ये विभागते. एक एक पूर्वेला भाग येतो आणि एक पश्चिमेला भाग येतो. जवळजवळ 6 लाख चौरस किलोमीटर्सचा भूप्रदेश आहे. विलक्षण मोठं राज्य आहे, राष्ट्र आहे. विलक्षण मोठा देश आहे खरं तर म्हणायला पाहिजे. युक्रेन इतका आकारमानाने मोठा देश युरोपमध्ये दुसरा कुठला नाही. सो युक्रेनपेक्षा जास्त आकारमानाने मोठा असलेला देश रशिया आहे युरोपियन राष्ट्रांमध्ये. सो विलक्षण मोठं अशा प्रकारचं भूक्षेत्र लाभलेलं आहे. जमीन अत्यंत सुपीक आहे. वर्षाला घेतली जाणारी जी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत ती अत्यंत समृद्ध अशा प्रकारच्या शेतीतनं येतात. निप्रोचं एक खोरं गेली जवळजवळ 3-4 हजार वर्षांपासून मानवी वास्तव्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा दाखवणारं खोरं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मानवी समूह जे आहेत ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये येत जात राहिलेले आहेत. आणि त्यांच्या येण्या जाण्यानी युक्रेनियन समाज हा रशियन समाजा इतका एकजिन्सी आणि निव्वळ कृषी समाज नाहीये. तो युक्रेनियन्स मोठ्या प्रमाणामध्ये, तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये जितके ते शेतीबाबत आग्रही आहेत तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये ते व्यापाराबाबत देखील आग्रही आहेत. आणि बॉर्डरलँड्सचा अर्थच तो होतो की वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी तांडे येणे जाणे हे अव्याहतपणे त्यांच्या इथं चालू राहिलेलं आहे. गेल्या 1000 वर्षांपासून किवियन रूस झाल्याच्या नंतर चंगीझ खानच्या नेतृत्वाखाली आलेले जे मॉंगोल्स होते, आता चंगीझ खान युक्रेनपर्यंत पोहोचला नाही पण त्याच्या पुढच्या पिढीतले जे मॉंगोल योद्धे आहेत त्यांनी युक्रेन काबीज केला. काही शतकं तो त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्याच्यातले काही योद्धे जे आहेत हे इथंच स्थायिक झाले, ते परत कधी मंगोलियाला गेले नाही. त्यांनी इथं त्यांची पाळंमुळं रुजवली आणि त्याच्यातनं युक्रेनियन समाजाचा एक जो भाग आहे तो आकाराला आला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये युक्रेन जवळजवळ 2 ते 3 शतकं ज्याला पोलिश लिथुएनियन कॉमनवेल्थ असं म्हणतात, जे आजच्या घडीला असलेलं पोलंड, लिथुएनिया या देशांमध्ये पसरलेलं एक राष्ट्रदल होतं. एक राष्ट्रांचा एकत्रितपणे समूह होता ज्याची एक संध अशा प्रकारची सत्ता होती. तर युक्रेन काही काळासाठी त्याचा देखील भाग होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये युक्रेन काही काळासाठी ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य ज्याला म्हणतात, हॅब्सबर्गच्या नेतृत्वाखालचं, त्याचा भाग होता. आणि त्या काळामध्ये तर वियन्नाकडनं बघितल्याच्या नंतर युक्रेन सीमावरती होता, पण तो ऑस्ट्रियाची पूर्वोत्तम सीमा होता. म्हणजे ऑस्ट्रियन साम्राज्याची ईस्टर्न मोस्ट फ्रंटियर ज्याला आपण म्हणतो, ती ईस्टर्न मोस्ट फ्रंटियर ही युक्रेन होता. रशियाच्या बाजूनी बघितलं की तो त्यांचा पश्चिमेचा भाग आहे. ऑस्ट्रियन्स त्याच्याकडे बघताना त्याची पूर्व सीमा म्हणून बघायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये खास करके आत्ताच्या घडीला जो विवादास्पद असलेला क्रायमियाचा भाग आहे तो ऑटोमन सम्राटांच्या अधिपत्याखाली होता. तो ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. सो देशाचे वेगवेगळे भाग हे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या सत्तांना अंकित होते, वेगवेगळ्या सत्तांच्या अधिपत्याखाली होते. आणि त्याच्यातनं अर्थातच ज्या प्रकारची अर्थकारणं आकाराला आली आहेत, ज्या प्रकारचे समाज आकाराला आलेले आहेत, ते राशन अध्यक्ष समजतात तितके एकजिन्सी नाहीयेत. ते राशन अध्यक्ष मानतात तितके पूर्णपणे एक वंशीय, एक धर्मीय, एकच अशा प्रकारचे लोक निश्चितच नाहीयेत. आणि याच्यावरती बऱ्यापैकी म्हणजे हा जो ऐतिहासिक भाग आहे तपशिलांचा, त्याच्यावरती बऱ्यापैकी युक्रेनियन आणि कित्येक राशन इतिहासकारांचे एकमत आहे की हे मुळातच एका गृहीतकावरती अवलंबून आहे. काळाच्या बऱ्याच मोठ्या टप्प्यावरती या 1000 वर्षांमध्ये युक्रेन कधी स्वतंत्र नव्हता. एक स्वतंत्र देश, एक स्वतंत्र सत्ता, एक स्वतंत्र राज्य अशा अर्थाने कधी नव्हता. युरोपमध्ये 17व्या शतकाच्या नंतर राष्ट्र निर्माण करण्याचे जे वारे व्हायला लागले वेगवेगळ्या समाजांमध्ये, तो त्या प्रभावाखाली 18व्या शतकामध्ये युक्रेनियन समाजामध्ये देखील एक जाणीव निर्माण व्हायला लागते की आपण एक राष्ट्र आहोत. काही एक गोष्टी अशा आहेत की ज्या स्थूलमानाने आपल्या सगळ्यांच्या बाबतीत एकसारख्या आहेत आणि त्याला धरून आपण निश्चितच एक राष्ट्र आहोत. पण हा समज बहुतांश युक्रेनियन समाजाचा जो वरचा भाग आहे,
जमीनदार आहेत, शहरांमध्ये राहणारे आणि व्यापार करणारे, दीर्घ अंतरावरती व्यापार करणारे व्यापारी आहेत, शिक्षणासाठी आपल्या मुलांना व्हिएन्नाला किंवा त्याच्याही पलीकडे पॅरिसला पाठवणारी लोक आहेत, शिक्षणासाठी मुलांना पीटर्सबर्गला पाठवणारी पण लोक आहेत. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने येणाऱ्या वेगवेगळ्या प्रभावांमधनं एक राष्ट्र नावाची जाणीव 18व्या शतकामध्ये आपल्याला युक्रेनमध्ये आलेली देखील पाहायला मिळते. आणि ती जशी जशी दृढ व्हायला लागते, ती जशी जशी खोलवर रुजायला लागते, तिच्यातनं निर्माण झालेल्या काही शक्यता जशा जशा रॉमनॉफ झार्सच्या सत्तेच्या एकंदरीत वर्चस्वाला चॅलेंज करायला लागतात, आव्हान द्यायला लागतात, तसं तसं कमीत कमी झारच्या आधिपत्याखाली असलेला युक्रेन याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्तींना समूळ संपवण्याचा एक प्रयत्न 18व्या आणि 19व्या शतकात झालेला पाहायला मिळतो. राशन झार्स आणि एकंदरीतच राशन जे अभिजन वर्ग आहे त्याच्यामध्ये युक्रेनियन्सकडे पाहताना एक दृष्टिकोन कुठेतरी एक राशन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये असलेलं जे एक मिस्टिरियसनेस आहे, जे एक मिस्टिक आहे, जे सहजासहजी बुद्धीला आकलन होणार नाही, विवेकाच्या पातळीवरती जे समजून घेता येणार नाही, ज्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडे वेगळे प्रयत्न करायला लागतील. सो अशा प्रकारे युक्रेनियन समाज, युक्रेनियन कथा, युक्रेनियन एकंदरीत राहणीमान ह्याच्याकडे बघण्याचा आणि त्याला कुठंतरी त्या पद्धतीने त्याचं एक उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यांवरती केलेला पाहायला मिळतो, एक 18व्या आणि 19व्या शतकामध्ये देखील. आणि ते करत असताना कुठंतरी एक जाणीवपूर्वक असं राजकारण आकाराला आलेलं पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये जाणीवपूर्वक हे नाकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की युक्रेनियन्स एक राष्ट्र आहेत, युक्रेनियन्स कसल्याही पद्धतीने एक राष्ट्र बनू शकतात. सो पुरेसा प्रयत्न केला जातो हे करण्यासाठी की बाबा युक्रेनियन्स हे एकंदरीत एक राशन मानसिकता, एक राशन जनांच्या ज्या इतिहासाची सगळी वाटचाल झालेली आहे त्याच्या टप्प्यावरती राशा कुठेतरी खूप पुढे निघून गेलेला आहे. आणि युक्रेनियन्स विशेषतः जे गावांमध्ये राहतात, जे शहरांपासून लांब आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक अत्यंत विशुद्ध अशा प्रकारचं राशन असणं जे आहे ते जर आपल्याला कुठे स्थित करायचं असेल तर ते त्या शेतकऱ्यांमध्ये, त्या गावात राहणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला ते स्थित करता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे निकोलाय गोगोल, जे राशनमधले अत्यंत प्रथितयश अशा प्रकारचे लेखक आहेत, 19व्या शतकात घडून गेले. गोगोल जन्माने युक्रेनियन होते, पण त्यांचं लेखन कर्म जे आहे, लेखन जे आहे ते राशन भाषेत आकाराला आलेलं आहे. सो गोगोलनी केलेलं जवळजवळ सगळं लेखन हे राशनमध्ये आहे, पण लिखाणाचा विषय जो आहे तो युक्रेनियन्स आहे. युक्रेनियन्स त्यांच्या जगण्याची शैली, त्यांच्या जगण्यातल्या समजुती, अपसमजुती, जे काय असेल ते सगळं, आणि जवळजवळ सगळं लेखन ललित प्रकारचं आहे. कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, काही कविता आहेत ज्या सुरुवातीला केल्या पण ज्या त्यांनी नंतर सोडून दिल्या कविता करणं. आणि आजच्या तारखेला बऱ्याचशा युक्रेनियन्स आणि राशन लोकांसाठी आता या संघर्षाच्या काळामध्ये गोगोल तो माणूस आहे ज्याच्याकडे ते मागे वळून बघतात आणि आपली एकंदरीत एकामेकांमध्ये असलेली जी पाळंमुळं आहेत, त्याची व्यामिश्रता, त्याची एकंदरीत हायब्रिडिटी जी आहे, आणि ती जर टिकवायची झाली आणि उखडायची झाली तर या दोन्हीमध्ये येत असलेले जे प्रश्न असू शकतात, निर्माण होत असलेले जे पेच असू शकतात, त्याच्यावरती विचार करण्याची वेळ आल्याच्या नंतर बऱ्याच दोन्ही बाजूला बऱ्याच लोकांसाठी तो माणूस ज्याच्याकडे ते बघतात तो गोगोल आहे. गोगोल जन्माने युक्रेनियन आहे, लेखन कर्म राशनमध्ये आहे. रॉमनॉफ झार्स बद्दल अत्यंत आपुलकी, जिव्हाळा आणि कुठेतरी एक भक्तिभाव असलेला माणूस आहे. आणि रॉमनॉफ्सच्या माध्यमातून राशन्स आणि युक्रेनियन्स यांचं दोघांचाही कसा उद्धार होणार आहे याच्याबाबत कुठेतरी अत्यंत जाणीवपूर्वक लेखन करणारा माणूस आहे. पण त्याचबरोबरीने कादंबरीसारखा एक आधुनिक जो ललित आविष्कार आहे त्याला हाताळणारा, त्याच्याबाबत लेखन करणारा अशाही प्रकारचा माणूस आहे. आणि त्याच्यामुळे गोगोल एका अर्थाने एक न सुटणारं कोड देखील आहे
आणि गोगोल एका अर्थाने या सगळ्यामध्ये काय पेच आणि काय प्रश्न निर्माण होऊ शकतात याचं देखील एक प्रतीक आहे. आणि कुठेतरी हा देखील प्रॉब्लेम आहे की गोगोलला आज 200 वर्षाच्या नंतर बघायचं तर कसं बघायचं, तर लोकेट करायचं तर कुठं लोकेट करायचं, तो रशियन आहे का तो युक्रेनियन आहे, आणि हे रशियन असणं युक्रेनियन असणं ह्याचं एकंदरीत करायचं काय, हे ज्या आत बाहेर आहे ह्याचं एकंदरीत करायचं काय. 19व्या शतकामध्ये जोरदार प्रयत्न केले गेले रशियन सत्तेकडनं की कसल्याही प्रकारची वेगळेपणाची जाणीव मूळ धरता कामा नये. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात क्रिमियाचं युद्ध झाल्याच्या नंतर ज्यावेळेला क्रिमिया रशियाचा भाग होतो आणि ऑटोमन साम्राज्याकडनं कायमचा काढून घेतला जातो. क्रिमियामध्ये सत्ताधीश जे आहेत ते तातर मुस्लिम आहेत. ते रशियाचा टर्कीचा जो सुलतान आहे ते त्याचे पाईक आहेत. आणि क्रिमिया जरी रशियाचा भाग झालेला असला तरी तातर क्रिमियातच टिकून राहतात. फक्त त्यांचा जो नेता आहे खान तो इस्तांबुलला निघून जातो, पण तातर जे शेतकरी आहेत, जे स्थानिक आहेत ते तिथंच टिकून राहतात, ते कुठेही जात नाहीत. आणि त्याच्यामुळे एक लोकसंख्येच्या बाबतीत एक वेगळा देखील पदर युक्रेनच्या एकंदरीत लोकसंख्येला प्राप्त देखील होतो. युक्रेनमध्ये खूप मोठी लोकसंख्या आत्ताच्या घडीला अशा लोकांची की जे मुस्लिम आहेत. वंशानी ते तुर्कीला जवळ आहे. भाषेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भाषेमध्ये बऱ्या प्रमाणात तुर्की आणि राशियन अशा दोन्हींची व्यामिश्रता पाहायला मिळते. आणि कित्येकदा ते अत्यंत प्रखरपणे ह्या गोष्टीबाबत आग्रही आहेत की ते कझाक आहेत, जो एकंदरीत रशियन्सचा युक्रेनियन्सकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनातला एक अत्यंत महत्वाचा भाग इज व्यक्ती कझाक असणे. आणि कझाक हे रशियन साम्राज्याचे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, म्हणजे रशियन साम्राज्यावरती जर रशियाच्या पश्चिमेकडनं कधीही कुठल्याही प्रकारचं आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला परतवून लावणारी पहिली फळी जी असणार आहे ती कझाकांची असणार आहे. आणि कुठंतरी एकंदरीत रशियन मानसिकतेमध्ये युक्रेनियन्स आर द बेस्ट कझाक्स. युक्रेनियन समाजाचा एक भाग कझाक आहे, सगळे युक्रेनियन्स निश्चितच कझाक नाहीयेत. आणि सगळे युक्रेनियन्स डेफिनेटली स्वतःकडे बघताना अशा पद्धतीने बघत नाही की आपण रशियावरती आक्रमण झाल्याच्या नंतर रशियाच्या सुरक्षेची पहिली फळी असणार आहोत. तर क्रायमिया रशियाचा भाग झाल्याच्या नंतर युक्रेनियन भाषेला वेगवेगळ्या पद्धतीने एकंदरीत तिची जी एक सार्वजनिक अभिव्यक्ती आहे तिला रोखण्याचा, तिला दाबण्याचा पूर्ण प्रयत्न रशियन सत्तेने केलेला आहे. 20व्या शतकात रशियन राज्यक्रांती झाल्याच्या नंतर लेनिनच्या नेतृत्वाखाली एक छोटा प्रयत्न थोड्या काळासाठी झाला की ज्याच्यामध्ये युक्रेन एक स्वतंत्र सत्ता, एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. आणि कालांतराने सोव्हिएत महासंघामध्ये युक्रेनियन सोशलिस्ट रिपब्लिक म्हणून ते अब्सॉर्ब केलं गेलं, ओढलं गेलं, पण तरी देखील त्याचं जे स्वतंत्र असणं आहे ते टिकवून ठेवलं गेलं. आणि तिथपासून खऱ्या अर्थाने म्हणजे रशियन राज्यक्रांतीनंतर खऱ्या अर्थाने युक्रेनला एक स्वतंत्र देश आणि एक स्वतंत्र राज्य व्यवस्था म्हणून पाहण्याची पद्धत रूढ झाली. आणि तीच पद्धत आजच्या घडीला एका अर्थाने रशियन आक्रमणामुळे कुठंतरी चिन्हांकित होतीये, कुठंतरी तिच्याबाबत एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, तिचं करायचं तर काय झालं. पण तरी त्या 1920 पासून 1991 पर्यंत युक्रेन सोव्हिएत महासंघाचा भाग राहिला. 1941 मध्ये कीव वरती जर्मन सत्तेनी म्हणजे नाझीजनी खूप मोठं आक्रमण केलं. ज्या वेळेला हिटलरनी रशियावरती एक आक्रमण लादलं आणि पूर्ण रशिया जो आहे हा जिंकण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते 1923 मध्ये जे माइन कॅम्प आहे त्याच्यातच त्यांनी गोष्ट क्लिअर केलेली आहे की विस्तारित होत जाणाऱ्या जर्मन लोकसंख्येसाठी तिच्या पूर्वेला असलेले भाग जे काही आहेत ते तिची एक लिव्हिंग स्पेस आहे, ती तिची एक जगण्याची, विस्तारण्याची आणि एका अर्थाने उत्कर्ष पावण्याची भूमी आहेत. जर्मनमध्ये त्याला लेबेनश्रॉम असं म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला लिव्हिंग स्पेस असं म्हटलं जातं. आणि एका अर्थाने त्याची दिशा 1923लाच ठरवली गेली की बाबा पुढं कालांतराने एक टप्पा असा येणार आहे की ज्या टप्प्यावरती विस्तारित होत जाणारा, विस्तृत होत चाललेला जो जर्मन समाज आहे त्याच्यासाठी रशियामध्ये स्वतःसाठी एक अवकाश
एक एक ज्याला आपण भौतिक अवकाश म्हणतो, अशा प्रकारचे एक फिजिकल स्पेस निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलली जातील. आणि दुसरं महायुद्ध अर्थात सुरू त्याच पॉइंटला झालं की ज्या पॉइंटला रशिया आणि जर्मनीमध्ये एकमेकावर आक्रमण न करण्याचे करार झाले, ज्याच्यामुळे संपूर्ण युरोपला एका अर्थाने धक्का बसला की दोन अशा सत्ता की ज्या एकमेकाच्या अत्यंत कठोर अशा प्रकारच्या वैरी आहेत, ह्या संघर्ष न करण्याचे करार कसे करू शकतात. अर्थात त्या काळामध्ये 1939ला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला हिटलरचं मुख्य टार्गेट हे फ्रान्स होतं आणि फ्रान्सचे जे काही फ्रान्स अंकित करण्याचे, फ्रान्स ताब्यात घेण्याची जी काही उपक्रमण पावलं त्यांनी टाकलेली आहेत, तर त्या दृष्टिकोनातून हे एकदम चपखल बसणारी गोष्ट होती की आपल्याला रशियाबरोबर युद्ध नकोय आणि सोव्हिएत महासंघाबरोबर आपल्याला कसल्याही प्रकारची वितुष्टता नकोय आणि आपल्याला आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते ही जी फ्रेंच मोहीम आहे तिच्यावरती केंद्रित करायचंय. फ्रान्सचा पडाव झाल्याच्या नंतर आणि अर्थात तोपर्यंत जवळजवळ युरोपमधल्या सगळ्याच देशांचा पडाव झालेला आहे. सो एका बाजूला ब्रिटन उरतं आणि दुसऱ्या बाजूला रशिया उरतं आणि तिसऱ्या बाजूला वेगवेगळे युरोपियन देश जे नाझी सत्तेला अंकित नाहीयेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारची सरकारं स्थापन झालेली आहेत की जी सरकारं नाझींना अनुकूल आहेत. फ्रँको असेल, सालाझार असेल, हंगेरी रुमेनियातली सरकारं असतील की जी नाझी धार्जिनी सरकारं आहेत, तर त्यांना सोडून बाकी जवळजवळ सगळा युरोप गेलेला आहे. आणि 41ला युद्धाची घोषणा न करता नाझी रशियावरती आक्रमण करतात आणि आक्रमणाचा जो मार्ग आहे, स्टालिनग्राडला जायचंय, लेनिनग्राडला जायचंय, मॉस्कोला जायचंय, तर ह्या सगळ्याच्या वाटेमध्ये पडणारा सगळ्यात महत्वाचा भूप्रदेश जो आहे तो युक्रेन आहे. आणि युक्रेन ताब्यात घेणं गरजेचं अशासाठी आहे कारण युक्रेन धान्याचं कोठार आहे. युक्रेन ताब्यात आल्याच्या नंतर जर्मन फौजा ज्या पुढे विस्तृत रशियन भूभागामध्ये अग्रसर होतील आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांच्या अन्न पाण्याची वणवा होणार नाही, ह्याच्यासाठी युक्रेन ताब्यात असणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच पावलं उचलली जातात. युक्रेन ताब्यात घेतला जातो. 1941ला ज्याला जर्मन कीवला पोहोचतात आणि तो आताच्या युद्धामधला व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या सरकारमधील अनेक लोकांसाठी अत्यंत दुःखाचा आणि अत्यंत कष्टी होण्याचा मुद्दा आहे की 1941ला जर्मन्स ज्यावेळेला कीवला गेले नाझींच्या आधिपत्याखाली, त्यावेळेला त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं. येणाऱ्या जर्मन रणगाड्या आणि सैन्य तुकड्यांवरती पुष्पवृष्टी केली गेली. ठिकठिकाणी त्यांना आलिंगन दिलं गेलं, विशेषतः देखणे युक्रेनियन महिलांकडनं. त्यांची खातिरदारी केली गेली, त्यांना खाऊ पिऊ घातलं गेलं आणि एकंदरीतच युक्रेनमधल्या सामान्यातल्या सामान्य माणसांनी येणारे जर्मन्स हे आपले मुक्तिदाते आहेत अशा पद्धतीने त्यांचा जयघोष केला. आणि ते मुक्त कुणापासून करतायत आपल्याला, तर स्टॅलिनचं जे काही वर्चस्व आहे, स्टॅलिननी 1923 पासून युक्रेनची जी काही गळचेपी केलेली आहे, युक्रेनियन्सची ज्या पद्धतीने मानहानी केली गेलेली आहे, तर त्या सगळ्यापासून ते आपल्याला मुक्त करतायत. सो त्याच्याकडे बघताना असं बघितलं गेलं की बाबा जर्मन जे येत आहेत ते आपले मुक्तिदाते आहेत. आणि व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी आत्ताच्या घडीला अत्यंत दुःखाचा मामला तो आहे की रशियन फौजा कीववरती एवढी मोठी चाल करून गेल्याच्या नंतर कीव किंवा युक्रेन मधल्या कुठल्याही शहरांमध्ये रशियन सैनिकांचं त्या पद्धतीने स्वागत केलं गेलं नाही जसं जर्मनांचं केलं गेलं. आता 6-7 महिन्यांमध्ये जर्मनांनी आपले रंग दाखवले आणि नाझींचा तो जो काही वंशाचा मुद्दा होता की स्लाव्स हे जर्मनांपेक्षा निकृष्ट अशा प्रकारची आंतरमेन्शन ज्याला आपण जर्मनमध्ये म्हणतो, आपल्यापेक्षा निकृष्ट अशा प्रकारचे लोकसमूह आहेत, आपल्यापेक्षा निकृष्ट अशा प्रकारची लोक आहेत आणि त्यांना त्याच पद्धतीने वागवलं गेलं पाहिजे. सो त्यांच्याकडनं कष्ट करून घेतले पाहिजेत, त्यांच्याकडनं आपल्या जगण्याच्या साठी आवश्यक असलेल्या सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करून घेतल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्यावरती राज्य केलं गेलं पाहिजे, त्यांना शासित केलं गेलं पाहिजे. आणि ते एकदा दिसायला लागल्याच्या नंतर त्या शासक मधला जो एक शिक्षेचा भाग आहे तो जाणवायला लागल्याच्या नंतर हेच युक्रेनियन्स ज्यांनी त्यांचं काही महिन्यांपूर्वी जंगी स्वागत केलं, त्यांनी त्यांचा अत्यंत निकाराने प्रतिकार देखील केला. अत्यंत जोरदार पद्धतीने त्यांच्या विरुद्ध आघाडी देखील उघडली आणि शेवटपर्यंत ज्याला रशियामध्ये ग्रेट पेट्रियॉटिक वॉर असं म्हणतात, त्याच्यामध्ये अत्यंत आढळपणे रशियन लाल सैन्याच्या बाजूने उभे राहत
नाझींचा पाडाव करण्यामध्ये देखील मोठी भूमिका बजावली. पण ते जे पहिले 6-7 महिने आहेत नाझी आक्रमणाचे, ते मॉस्कोतल्या सत्ताधीशांसाठी त्याच्यानंतर देखील, सगळं होऊन गेल्याच्या नंतर देखील एक कायम डसणारा मुद्दा राहिले की बाबा युक्रेननी असं वागणं हे एकंदरीत बरोबर नव्हतं. 1954ला क्रुश्चेव सत्तेमध्ये असताना क्रुश्चेव सरकारने क्रिमियाचा भाग, जो रशियन SSR, रशियन सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकचा भाग होता, त्याला रशियाकडनं काढून युक्रेनमध्ये प्रशासनासाठी, न्यायकरणासाठी त्याला याच्यापुढे तो युक्रेनचा भाग असेल अशा पद्धतीने घोषित केला आणि अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं. अर्थात क्रुश्चेव त्यावेळेला एक जुनी करार होता, ज्याला जवळजवळ 300 वर्ष झालेले होते, की ज्या वेळेला युक्रेननी पोलंड पासून फारकत घेत रशियन झार्सकडं आपल्या साठी मागणी केलेली होती की बाबा आम्हाला पोलंड पासून स्वातंत्र्य पाहिजे आणि आमचा जो पोलिश लोकांबरोबरचा संघर्ष आहे तर त्या संघर्षामध्ये तुम्ही आमची मदत करा. तर ते जे करार होते त्या कराराच्या 300 वर्षानिमित्ताने क्रायमियाला ट्रान्सफर केलं गेलेलं होतं रशियाकडनं युक्रेनला. क्रायमिया ऐतिहासिक काळापासून आणि कायमच एक अशा प्रकारचा भूभाग राहिलेला आहे जो भौगोलिकदृष्ट्या युक्रेनला जवळ आहे. क्रायमिया रशियाची, ज्याला ब्लॅक सी फ्लीट असं म्हणतात, सो काळ्या समुद्रामध्ये स्थित असलेलं जे काही रशियाचं नौसैन्य आहे, त्या नौसैन्याचं मुख्य केंद्र कायम क्रायमिया राहिलेलं आहे आणि मुख्य केंद्र ते राहील. फ्लीट कायम क्रायमियामधनच ऑपरेट होईल. पण क्रायमिया टेक्निकली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासकीय कारणांसाठी युक्रेनचा भाग राहील, अशा प्रकारचा हा समझोता होता. 91ला सोव्हिएत महासंघाचं विघटन झालं आणि ही जी काही 15 प्रजासत्ताका आहेत, लाटविया, लिथुएनिया, एस्टोनिया, मॉल्डोवा, जॉर्जिया, युक्रेन, आर्मेनिया, अझरबैजान, काझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान आणि रशिया, या 15 प्रजासत्ताकांनी आपापली वेगळी वाट जी आहे हे चालण्याचा एका अर्थाने ठरवलं. लाटविया, लिथुएनिया, एस्टोनियाला सोडून बाकी प्रजासत्ताकांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स नावाचा एक नवीन राष्ट्रसमूह आकाराला येईल अशा आशयाचे करार तर केले, पण हा नवीन राष्ट्रसमूह कधी आकाराला आला नाही. त्यांच्यामधल्या काही देशांनी, युक्रेनचा त्याच्यामध्ये समावेश आहे, एक संयुक्त अशा प्रकारचं लष्करी आघाडी आकाराला येईल याच्यावरती देखील सह्या केल्या, पण युक्रेननी कधीही या करारांना रॅटिफाय केलं नाही. आणि युक्रेन संस्थापक सदस्य असून देखील CTSOचा आणि CISचा युक्रेननी कधीही या दोन्ही समूहांमध्ये आपलं ना अस्तित्व नोंदवलं नाही, या करारांना कसल्याही प्रकारची वैधानिक मान्यता दिली. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने युक्रेननी आपली वाट वेगळी चोखंदळण्याचा ठरवलं आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचं जे काही आहे ते पावलं उचलली. पण नायपर आहे, नायपरच्या 2 भागांमध्ये असलेले 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेचे लोकसमूह आहेत. याच्या बाबत तर त्यांना पण काही करता आलं नाही. राष्ट्राची जाणीव 19व्या शतकामध्ये दडपली गेली. 20व्या शतकामध्ये विलक्षण अशा प्रकारच्या उलथापालथी आहेत. एक मोठा स्टॅलिनने निर्माण केलेला दुष्काळ आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 31 लाख लोक मेलेली आहेत. तातर्स आणि कझाक यांच्यातल्या अनेक कुटुंबांना स्टॅलिननी विस्थापित करून कॉकसस पर्वताच्या पलीकडच्या भागांमध्ये म्हणजे कझाकिस्तान, ताजिकिस्तान इकडे नेऊन त्यांना स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकंदरीत युक्रेनियन लोकांमध्ये निर्माण होऊ शकत असलेल्या या ज्या काही वेगळेपणाच्या जाणीव आहे त्यांना दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. 91ला युक्रेन एक स्वतंत्र देश आणि एक स्वतंत्र राज्य संस्था म्हणून आकाराला येतो आणि लोकांच्या ठायी असलेलं जे काही निराळेपण आहे, वेगळेपण आहे, वेगवेगळ्या मानसिकता आहेत, याच्या सहित त्याच्यातनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. 91 पासून आज 2022 पर्यंत जवळजवळ 30 वर्षाच्या कालखंडामध्ये युक्रेननी बऱ्याच उलथापालथी पाहिल्या आणि त्याच्यातल्या जवळजवळ सगळ्या प्रकारच्या उलथापालथींमध्ये रशियाची काही ना काहीतरी भूमिका राहिलेली आहे. या उलथापालथींमधनं जवळजवळ 5 अध्यक्ष झाले. सत्तेचा लोलक अति डाव्यांपासून अति उजव्यांपर्यंत आणि असा जाऊन कुठंतरी केंद्रात मध्ये स्थिरावल्याचा आपल्याला पाहायला मिळतो.
युक्रेनियन समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहेत ज्या अति उजव्या आहेत, ज्यांना क्रेमलिन नाझीज असं म्हणते. सो आताचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की जे आहेत हे वंशानी ज्यू आहेत, ज्यूइश धर्माचं आचरण करणारे आहेत आणि युक्रेनियन भाषा बोलतात. राष्ट्रीय जाणीवेच्या पातळीवरती युक्रेनचं जे एक राष्ट्रीय सामाजिक जाणीव जी ख्रिस्ती आहे ते त्याच्याशी देखील कुठंतरी एकरूप आहेत. पण खाजगीमध्ये आपण ज्यू आहोत आणि आपण ज्यूइश धर्माचे पाईक आहोत हे देखील ते अत्यंत त्याच्याही बाबत आग्रही आहेत. अत्यंत प्रतितयश अशा प्रकारचे नट आहेत. अध्यक्ष बनण्याच्या आधी त्यांचं एक टेलिव्हिजन सिरीज होती, मी जर अध्यक्ष झालो तर मी कसा असेल याच्या बाबतची. त्या टेलिव्हिजन सिरीज मध्ये त्यांनी आपण जर युक्रेनचे अध्यक्ष झालो तर आपण काय पद्धतीने आचरण करू, काय पद्धतीने वागू आणि काय पद्धतीने शासन चालवू, असा कथाबीज आणि असा कथाविषय असलेली ही सिरीज होती. आणि त्याच्यात त्यांचं असणं जे आहे एकंदरीत खूप भावलं, खूप त्याची प्रशंसा केली गेली. अगदी व्लादिमीर पुतिन यांनी देखील त्याची प्रशंसा केली, कारण या सिरीज मधला एक बराचसा भाग जो आहे हा मॉस्कोमध्ये शूट करण्यात आलेला होता. ते शिक्षणाच्या पातळीवरती कायद्याचे पदवीधर आहेत आणि अशा कुटुंबात येतात की ज्याला शिक्षणाची एक दीर्घ अशा प्रकारची परंपरा आहे. वडील त्यांचे कम्प्युटर इन्फॉर्मॅटिक्सचे प्रोफेसर आहेत, शिक्षक आहेत बऱ्याच काळासाठी. आणि मुलांनी ही वाट जी आहे ही त्याच्यावरती मार्गक्रमण केलेलं आहे. याच्यामध्ये आपण एक अत्यंत उच्च शिक्षित, उच्च विद्याभूषित अशा प्रकारच्या पार्श्वभूमीतनं सुरू होतो आणि एक दूरचित्रवाहिनीवरचा नट बनतो. आणि त्याच्यातनं जी काही एक कॅपिटल, पॉलिटिकल कॅपिटल, एक राजकीय भांडवल त्यांनी निर्माण केलं, त्याचा उपयोग त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये करून, आपली जी काही 2018च्या निवडणुकीमध्ये करून आपली जी काही भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला आणि ते युक्रेनचे अध्यक्ष झाले. अर्थात म्हणजे त्या झाल्याच्या काळापासून आतापर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतायत की राष्ट्राशी असलेली जी जवळीक आहे ती अशा प्रकारची मगरमिठ बनता कामा नये की ज्याच्यातनं युक्रेनचं अस्तित्व जे आहे, स्वतंत्र अस्तित्व जे आहे हे कायमचं लयाला जाईल. थँक्यू. Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos.